बाळू ते पॉकलेन येऊ राहिले आता त्या ऑपरेटरचा फोन आला होता तर ते आपलं गुलाल नारळ घेऊन जा आणि ते उद्घाटन करायला तिथं मी जातो ना फाट्यावर जातो ना दुकानात आहेत ना नदी उकरू राहिले ते सगळा गाळ काढू राहिले जेणेकरून ना पाणी तिथं जास्त साचल. किती नारळ आणू? दोन्ही कान गुलाल अगरबत्ती नारळ आणतो. आणि ते आता मी येतो तिथं उद्घाटनाला तेवढं उद्घाटन करून घेऊ म्हणजे ते ऑपरेटरचं काम चालू होईल. चालत त्याच्याबरोबर खडी साखर आणतो नारळाचं खायला. पेढे आण बाबा तू काय ऐकणार आहे का? बर ठीक आहे आणतो. जा गाडी लावली तिथं ग्रामपंचायत जवळ आहे मी तिकडेच येऊ राहिलो. आलो फक्त थांबा 5 मिनिटं. कावळ भाऊ कुठं गडबडीत? आलो कुठं चालली? शिपाई ग्रामपंचायतचा मी सरपंचानी काम सांगितलंय मला. कुठं चाललं म्हणजे? हा सांगितलंय मग असं थोडं शांततेत. ते आमच्या त्या आपल्या नदीत आहे का ऑकलँड आलंय बर तिथलं ते सगळं उकरायचंय. सरपंचानी मला काम सांगितलंय. नारळ गुलाल अगरबत्ती आणि सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घेऊन ये म्हणले ते उद्घाटनाला. हे काय मी आता तिकडेच चाललो होतो मग मी गाडी घेऊन लगेच येतो. मग कोण? मी तुला नाही सांगितलं? ग्रामपंचायत सदस्य. अच्छा बाकीचे गावातले सदस्य एक तू. नाही हा मग घरी जायचं आणि झोपायचं. थोडस आत्मीयतेने सांगितलं एवढं काय पाठवतो हिरो माणूस दरवेळेस आपलं काहीतरी. इथं गणगण गणगण गुणगुणत कुठं बसले तुम्ही? इथं काय गणगण चालू माग डोक्या माग तुमचं गुणगवून राहिले तुम्ही राव. काय झालं आता? अहो तिकडं कुठं पॉकलँड आले त्याला पार हळद कुंकू गुलाल बुक्का नारळ विरळ हार बीर घेऊन खडी साखर लोकांना पेढे वाटायची तयारी चालली. ग्रामपंचायतच्या बाकीच्या सगळ्या लोकांना आमंत्रण निमंत्रण. तुम्ही बसलेत इथं तुम्हाला खानोखान खबर नाही काय चाललंय काय नाही गावात. पॉकलँड कशाला आलंय? कोणाला निमंत्रण दिलं? काय ते बंदरे बिंदरे बांधायचे काहीतरी बांधायचे म्हणते काय ते बांधायचे असतील काहीतरी करायचंय. पण तुम्हाला आहे का? तुम्हाला तरी खबर आहे का? मी तर नाहीये सदस्य. मी गावातला सर्वसामान्य नागरिक आहे. पण तुम्ही तरी आहे ना सोसायटीवर आहे. तुमच्या सरपंचांसोबत संबंध आहे. तुमचं बोलणं वागणं असतं. गावातले मोठ्या लोकांसोबत उठतेच बसतेत. आता सगळं माझ्या ध्यानात आलंय तुला जरी सांगता नाही आलं तरी. म्हणजे गावातली नदीतले ते बंधारे उकरायसाठी पॉकलँड आले आणि सगळ्यांना तिथं बोलावलंय आणि नेमकं चेअरमनला तिथं आमंत्रण नाही. म्हणजे चेअरमन सारख्या प्रतिष्ठित माणसाला तिथं आमंत्रण नाही म्हणल्यावर सरपंचाला शोभत काही? सरपंचांचं जाऊन द्या पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे ना. आम्ही कोणत्या तोंडाने त्या लोकांसोबत हिंडायचं फिरायचा? अरे पार्टी विरोधी असली म्हणून काय झालं? आम्ही गावातले नागरिक आहेत ना. आम्हाला काही मान सन्मान आहे का नाही? मग यांच्या ताब्यात ग्रामपंचायत दिली म्हणजे संपलं सगळं काम होत येत नसतोय. बंद पाडून टाकू. बंद पाडून गोटेच त्या JCB वर काय त्या पॉकलेटवर पोखरणला दुसरं JCB आणून उकरून त्या खड्डा खांदूर त्याच्यात पॉकलेट पुरून टाकीन चेअरमनला काय समजलं का काय त्या सरपंचाने? काय आय राव चेअरमन तुम्ही थोडासा मानावर घ्या जरा अग्रेसिव्ह राज्यात जा आता. कंटेन इकडे बरं झालं टायमाला आला तू. जेवायला जायचं का कुठं? अरे काय आम्हाला भाकर गोड लागा ना. आम्हाला इथं पाणी पळालंय आमच्या तोंडचं आणि तू म्हणतो जेवायला जायचं. आसमानी संकट आलंय तुझ्यावर. काय झालं? आता तू कुणालाच राहिला नाही म्हणजे भुई सपाट झाला तू. अरे सरपंचानी काय चालवलंय? गावात पॉकलँड आणलंय पॉकलँड आणि त्यांनी अशी नदी उकारणार खड्ड करणार त्याच्यात पाण्याचा साठा करणार आणि तो साठा झाला 2 पाऊस झाले की ती नदीची बांधाऱ्याची भिंत फुटणार. फुटल्यावर काय होणार? त्या पलीकडे घर कोणाचं आहे? त्या बांधाऱ्याच्या अलीकडून तुझं. मग तुझं घर ते पाण्याने कांबल्या सांग काय होणार? याचं घर वाहून दिसणार पण लांब लांब. अरे 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 त्यांनी बारीक वासरू घेतलेलं ते तडफाड तडफाड करणार पाण्यात. त्यांनी ते 2 मांजराचे पिल्ल सांभाळीत होय ते म्याव 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 करून मरून जा. आणि त्याचे ते भुबू काय तुझं काय त्याला नाव म्हणतो? 4 कुत्रे ते भुबू तुझं रॉकी चंगू मंगू. अरे 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 ते बुडून मरणार जेल समाधी मिळणार असं काम चाललंय सरपंचानी. आणि कदाचित रात्रीतून एकदम मुसळधार पाऊस झाला झोपलेला असला उभे खाटात सगळं गेला मग अजून तर लग्न व्हायचंय त्याच म्हणजे अख्ख्या गंठ्या सकट त्याचं घर बुडवण्याचा डाव आहे सरपंच. उद्ध्वस्त होईल उद्ध्वस्त. अरे 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 म्हणजे गाढवाचा नांगरच फिरवायचाय घरादारावर सरपंचाला. अरे 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 आता तुझं दुःख आम्हाला दाखवणार रे. रडू नको त्याचं तोडतं डोळ पुसत घंट रड नको बाळा रड नको. तू एक काम कर आता तिथं उद्घाटन व्हायच्या आत त्या JCB समोर जायचं
हे दोन दगड, हा सॉरी पॉकलँड, पॉकलँड. 2 दगड घ्यायची आणि त्या ऑपरेटरला सांगायचं जर का तू इथं काम चालू केलं तर गोट्यात जीव घे. आडवा पडायचं त्याला, म्हणायचं काय म्हणतो ते हिंदी पिक्चर मधला डायलॉग, हमारे लाश पर से गुजरना होगा, हे काम हम नहीं होने देंगे. तू फक्त एवढं कर, बाकीचं मग चेअरमन बघन. तुला घर वाचवायचंय ना तुझं, तुझे चंगू मंगू वाचवायचेत ना, मांजरीचे पिल्ल, मग तेवढं कर. सरपंचाला वठणीवरच आणू आपण, हुसकून पळून लावू तुझी हे सगळं झालं आणि ते वाचला ते त्याची प्राणी चंगू मंगू तर वाचते, याचं लग्न पण होईल भविष्यात. हा मग 2 पोरं होतील आणि मग याची बायको, ते उभा संसार किती भारी होईल तुझं. गॅसची सिलेंडरची टाकी सरकारकडून फुकट मध्ये उज्ज्वला गॅस माझ्यात मजा, कुपनाचा तांदूळ वरतून लाडक्या बहिणीला 1000-2000 काय भेटतील. माझ्यात संसार असंच चलन याचा. ते नदीच्या ती नदी पुढं गोटेच घेऊन जाय, गोटेच घाल, गोटेच खाली पाडतो ऑपरेटर. भारी काम झालं. भारी काम झालं. अजिबात पुढे घ्यायचं नाही, पुढे घेतलं नाही एका वाट्यात डोकं फोडील. संसार उघड्यावर आणतात काय लोकांचे. माझ्या घरात पाणी घुसन, माझे चंगू मंगू डॉली स्वीटी बिपाशा सगळे वाहून जातील, मरतील ते. मी पुन्हा तोंडाकडे बघायचं. उद्या माझं घरदार गेलं मग मी मरण. उद्या अजून माझं लग्न व्हायचंय, लेकरं बाळ व्हायचे. सांगतो अजिबात हालत नाही जागेहून, वाट्यातच खाली पाडतो. नाहीतर आडवं झोपल याला मी, घाल माझ्या अंगावर सांगतो. अय गांठ्या, येणार झाला का तू? चालो चालो, घाल माझ्या अंगावर, हा घाल माझ्या अंगावर घाल. अरे काय चाललंय काय? उठ बरं तू, चल. काय चाललंय काय तुझं? हे बाजूला जरा, बाजूला. काय चाललंय तुझं हे? अहो येई तो अख्खा बंधारा फोडतील, त्याला भिंत घालतील. उद्या समजा जून जुलै मध्ये पाऊस आला, ते बंधारा वाहून गेला खाली. माझं घर आहे, माझ्या घरात पाणी घुसन, माझे चंगू मंगू स्वीटी डॉली बिपाशा सगळे वाहून जातील. उद्या माझं घर वाहून जाईल, मी वाहून जाईल, मी मरण पाण्यात. अजून मला लग्न व्हायचंय. गंठ्या, अरे हे सगळं झाल्यावरच आहे ना, आधी तर नाही ना. नाही. हा हे बघ काय आहे, हे जे ना गावच्या लोकांच्या भल्यासाठीच आपण बांधाऱ्यातली माती गाळ काढून राहिलोय. गव्हर्नमेंटची स्कीम आहे ती. जास्त मोठा बांधारा झाला का पाणी जास्त साचल, पाणी जास्त साचलं तर लोकांची पिकं चांगली, त्यांच्या ठिकाणी गहू होतोय, त्या ठिकाणी ऊस होईल. आणि तुला कोण म्हणलं बांधारा फुटन? अशा भारतातले किती बांधारे फुटलेत आतापर्यंत? ऐकले का कधी तो बांधारे फुटत असतात म्हणून? नाही, अजिबात बांधारे फुटत नसते. अरे शासनाची स्कीम आहे चांगलं होण्यासाठी गावचं. तू नको आडवा येऊ. आणि तुला लय भीती वाटत असेल ना भाऊ, आमच्या घराकडे राहायला ये. आम्ही आमच्या घराकडे पाणी येऊन देऊ का? नाही. मग तिकडे राहायला ये. तू चंगू मंगू स्वीटी डॉली सगळ्या आण. माझ्या घरात पाणी नाही घुसणार. तुझ्या घरात पाणी बी घुसणार नाही, बांधारा फुटत नसतं, तुझ्या कोंबड्यांना बी काय होत नसते. बर, कळलं का? कळलं. आता काम होऊन द्यायचं ना. हा होऊन द्या. हा ते चेअरमन कडे बघावं लागेल मला. काय झालं चेअरमनचं? ते मला म्हणले होते तुझ्या घरात पाणी घुसन, तुझं घरदार सगळे पिल्ल कोंबड्या कुत्रे मांजर सगळे वाहून जातील. अरे तुला माहितीये का चेअरमनने असं कमून केलं? कमून? अरे त्या चेअरमनचा डोळा आहे तुझ्या कोंबड्यांवर. हा का? ते मला माग काय म्हणले माहिती का, ह्यो गांठ्या गावातून कधी जाईन गाड्या? मी म्हणलं का बरं? तो गेला का मी तिची ती डॉली चंगून मंगू सगळे दर रविवारी एक एक करून फाडून खाऊन टाकणार, भाजून खाणार म्हणले. मेन कामल्या प्रेम्या. पण ते चंगू मंगू माझ्या कुत्र्यांचे नाव आहे. तेच रे, ते काय कोंबडीचं काय नाव आहे? डॉली स्वीटी बिपाशा. डॉली स्वीटीला खाणार होते. हा का? हा बघतोच मी चेअरमन. सोडू नको, सोडू नको, सोडू नको. गंठ्या, गप्पा गंठ्या, कुठं पळतो?